ते चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलंकांकती जोदिका मोदी वक्त्रम खलानेशवादा पदोदारदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पाया छत्रपती विठ्ठल विठ्ठल घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदे पूजीन भव्य वाढीन म्हणे नामा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंगाच्या अगोदर अल्पसा पर्यार्थेचा तो म्हणजे असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणीवर प्राण संजीवन तेजोनिधी योगियांचे योगी ज्ञानियांचे राजे साधकांचा मायबाप आदी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह झालं 8 वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि छानपैकी आयोजन नियोजन इथे केलेलं आहे। तसेच मला मृदुंगाला साथ करणारे हरिभक्त पारायण बाळू महाराज हे छान उत्कृष्ट असे साथ करतायत। गायनाला रवी महाराज इकडे ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही सकल संत चरित्र कथा ऐकतायत हरिभक्त पारायण नारायण महाराज वाडोणगावकर। इकडे माझी गुरु भगिनी साधनाताई मुठाळे ही मला गायनाला साथ करणारे हरिभक्त पारायण प्रकाश महाराज हे सुद्धा उत्कृष्ट असे गायनाला साथ करतात। तसेच आपले युट्यूब वाले अमोल दादा हे छानपैकी उत्कृष्ट अशी आपली शूटिंग करतायत। तसेच आपले माईक सिस्टीम दादा सगळ्यांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल आपल्या गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह छानपैकी आयोजन नियोजन केलेलं आहे। मी सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी माझं कीर्तन घेतलं। गावाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानते आणि कीर्तनाला सुरुवात करते। विठ्ठल विठ्ठल आज आपण सेवेकरिता घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे। अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं असे विठोबाचे लाडके भक्त माझे नामदेव महाराज यांचा 2 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगामध्ये नामदेव महाराज जाहीरनामा देतात। कोणाला? देवाला। तुम्ही म्हणाल जाहीरनामा देतात म्हणजे कसं? बघा, एखाद्या गावातला सरपंच म्हणा आमदार म्हणा ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहतो त्यावेळेस काय म्हणतो? तुम्ही मला बहुमताने मत करा, मी तुमच्या गावात रस्ते बांधीन, पाण्याची टाकी बांधीन। तसंच माझे नामदेव महाराज देवाला म्हणतात की देवा तू जर मला पंढरपुरामध्ये ठेवलं तर मी तुझ्या चरणावर लोटांगण घालीन, तुला वंदन करीन आणि डोळ्याने तुझे सुंदर रूप मी पाहीन। परत काय म्हणतात? प्रेमाने तुला
पूजन करीन आणि सद्भावनेने तुझं माझं जीवन कृत्य करून घेईन. हा जरा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. ऐका लक्ष देऊन. अभंग फार गोड आहे. अभंगात जरी 2च चरण असले तरी अभंगाची व्यापकता फार मोठी आहे. आणि हा अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. असं कोण आहे की ज्याचा अभंग पाठ नाही? तुमचा पाठ आहे का रे? आपण आरती झाल्यानंतर म्हणतो ना, घालीन लोटांगण वंदिना चरणा. पाठ आहे ना? सगळ्यांचा पाठ आहे. टाळकऱ्यांचं पाठ आहे, माळकऱ्यांचं पाठ आहे, विनेकऱ्यांचं पाठ आहे, खाली बसले त्यांचं पाठ आहे, उभे राहिले त्यांचं पाठ आहे, चित्रकाराचा पाठ आहे, पत्रकाराचा पाठ आहे, असे सगळ्यांचा इथं अभंग पाठांतरातला आहे. म्हणून सुंदर असा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे. कोणाचा? नामदेव महाराजांचा. लक्षात ठेवा, कोणाचा? माझ्या नामदेव महाराजांचा अधिकार काय होता सांगेन मी तुम्हाला. नामदेव महाराज 5 वर्षाचे असताना देवाला नैवेद्य घेऊन जातात. नामदेव महाराजांची आई म्हणते, नामा जा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आमचे आई सांगतात, बाळ्या जा देवाला नैवेद्य दाखवून आण. काय म्हणतात? दाखवून आण. आणि देवाला नैवेद्य केवढा असतो? केवढा असतो? नागपूरच्या मावशांनो, तळ हाता एवढा. केवढा असतो? त्याला वरणाचं बोट लावायचं, पापडी कुरतरून ठेवायची. बंद भजा आतापर्यंत पाहिलाच नाही. कधी ठेवलाय का आपण बंद भजा? नाही. तुम्ही म्हणाल, ताई देव कुठं नैवेद्य खात असतो का? आपण 4 पोळे खाऊन आपलं पोट भरत नाही, तो विश्वाचा मालक त्याचं इतकुश नैवेद्याने पोट भरत असेल का हो? पण ही आपली भोळी भावडी भक्ती. कोण म्हणतं देव नैवेद्य खात नाही? देव आज सुद्धा खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा माझ्या शबरी मातेसारखा पाहिजे, माझ्या नामदेव महाराजांसारखा पाहिजे. देव आज सुद्धा यायला तयार आहे, पण बोलवणारा माझ्या द्रौपदी मातेसारखा पाहिजे. देव आज सुद्धा रडायला तयार आहे, पण प्रेम करणारा माझ्या राधा राणी सारखा पाहिजे. देव आज सुद्धा झोपायला तयार आहे, पण झोपू घालणारा माझ्या यशोदा मैया सारखा पाहिजे. कोण कहते हे भगवान आते नहीं, द्रौपदी के तरह हम बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. विठ्ठल विठ्ठल. देवा सुद्धा नैवेद्य तयार आहे, पण आपण सद्भावनेने आपल्या अंतकरणातून देवाला नैवेद्य खाऊ घातलं पाहिजे. एवढा एक लक्षात ठेवा दादा, आपण जेवढं देवासाठी रडाल ना तेवढा देव आपल्यासाठी रडत असतो. जितना रुई रुई राधा काना केली, कन्हैया उतनाही रोया सुदामा केली. पण आपण देवासोबत प्रेम करत नाही, व्यवहार करतो. तुम्ही म्हणाल, ताई हा कसला व्यवहार आला? आम्ही रोज देवाच्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, यात कसला व्यवहार आला? पण एक बघा, आपण जर पंढरपुरामध्ये गेलो, आपल्याला जर पांडुरंगाची सुंदर अशी मूर्ती दिसली, तर आपण ती मूर्ती घेण्याकरिता कुठे जातो? त्या मूर्तिकाराकडे जातो आणि त्याला त्या मूर्तीची किंमत विचारतो. त्यांनी जर 100 रुपये सांगितली तर आपण काय म्हणतो? 50 रुपयाला द्या ना. ती मूर्ती 50 रुपयाला घेऊन येतो, देवाला ठेवतो, रोज तिची पूजा करतो. आणि आपण किती रुपयाची त्या मूर्तीकडे मागणी करतो? कोट्यवधी रुपयाची मागणी आपण त्या मूर्तीकडे करतो. आणि तो केवढ्याला? 50 रुपयाला. मग हा काय झाला? तुम्ही म्हणाल, ताई मंदिरात पण जायचं नाही का? जा ना, देवाच्या दर्शनाला झालंच पाहिजे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए. ये जरूरी नहीं है कि इंसान हर रोज मंदिर में जाए, पर कर्म ऐसा करना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. असं कर्म केलं होतं माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी. हे 30 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना त्यांनी हृदयामध्ये मंदिर केलं, ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. एका मुलानं मला प्रश्न केला की ताई तुम्ही कीर्तन करता, मग एक प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं विचार ना. तो म्हणला की ताई परमार्थ म्हणजे काय? काय विचारलं? परमार्थ म्हणजे काय? मी गोड असं उत्तर दिलं. म्हटलं हे बघ, एखाद्या जंगलामध्ये तू जर गेला, धुधू असा पाऊस येतोय, रात्रीचे 2 वाजलेत, एवढ्या अंधारामध्ये एखादी 20 वर्षाची मुलगी जर तुझ्या समोर उभी असेल ना, तर तिला फक्त आई म्हणून नमस्कार करा. हाच परमार्थातला पहिला टप्पा आहे. आणि उत्तर सगळ्यांनी घरी घेऊन जावाच, कीर्तन सफल होईल दादा. काय? हाच परमार्थातला पहिला टप्पा आहे. नाहीतर हे बघा, एक मनुष्य रोज मस्त चंदनाचा टिका वगैरे लावून कीर्तनाला जायचा आणि महाराजांपाशीच बसायचा.
एक दिवस महाराज त्याच्या पत्नीला म्हणाले, अहो काय भाग्य आहे तुमचं, रोज तुमचे पती कीर्तनाला येतात मस्त टीका वगैरे लावून. त्यांची पत्नी म्हणाली, अहो तुम्ही त्यांच्या टीक्यावर आणि कीर्तनावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला येते ते एक चपलाचा जोड घेऊन येते. याला परमार्थ म्हणतात का? हो नाही. दुसऱ्यांच्या बाथरूम मध्ये जायचं, फोटो काढायचा, शासनाला पाठवायचा, 12,000 उरले, याला परमार्थ म्हणतात का? नाही. असा परमार्थ माझ्या नामदेवरायांनी केला का? तर नाही. काही कामानिमित्त दामोशीटी बाहेर गेले आणि वयाचे 5 वर्षाचे नामदेव त्यांना नैवेद्य घेऊन जाण्याची वेळ आली. नामदेवरायांची आई म्हणते, नामा जा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आता 5 वर्षाचे नामदेव, त्यांना काय कळतं, त्यांना वाटलं की आपल्या वडिलांच्या हातून रोज देव नैवेद्य खाते, माझ्या हातून कसं काय खात नाही. नैवेद्य नेला आणि देव का नैवेद्य खायला तयारच नाही. नामदेव महाराज म्हणाले, देवा नैवेद्य खातो का नाही, नाहीतर मी डोकंच फोडील. तेव्हा दगडाच्या मूर्तीमधून देव साक्षात प्रगट झाला आणि नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नोहे हातामान्य महिमा संताचा, महिमा संताचा, नोहे हातामान्य महिमा संताचा, महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. माझे भगवंत मूर्तीतून प्रगट झाला आणि नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य खाल्ला. एवढा माझ्या नामदेव महाराजांचा अधिकार होता. दादा तुम्ही म्हणाल, ज्या अर्थी नामदेव महाराज देवाच्या चरणावर लोटांगण घालतात, त्या अर्थी आपलं शरीर त्यांना देवाला समर्पित करायचं असेल. कारण भगवंताने एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे. कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजन, देवे दिला देह भजन, सुंदर नरदेह दिलाय. कशासाठी दिलाय? भजनासाठी का भोजनासाठी? देवे दिला देह भजन गोमटा. आपल्याला या जन्माला येण्यासाठी 3 कारणं लागतात: पाप, कर्म आणि वासना. पाप जर शिल्लक असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म घ्यावा लागतो. कर्म जर शिल्लक असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि कर्म हे कोणाला चुकत नसतं दादा. काय
कर्म हे कोणाला चुकत नसतं, ज्याचे त्याला भोगावं लागतो. एक मनुष्य असा शेतातून जात असताना त्याला एक आंब्याचं झाड दिसलं. काय दिसलं? आंब्याचं झाड. नीट लक्ष देऊ नये का? काय दिसलं? आंब्याचं झाड. त्या आंब्याचं झाड त्याच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तो चलत चलत त्या आंब्याकडे गेला आणि झाडावर चढला, आंबा तोडला आणि खाल्ला. तेवढ्यात तो मालक आला. कोणता? शेताचा मालक आला आणि याला पाहिलं. तो मालक त्याचा आंबा खाल्ला म्हणून त्या मनुष्याला मारू लागला. बघा, म्हणजे पाहिलं आंबा कोणी पाहिला होता? डोळ्याने. चलत कोण गेले? पाय. तोडला कोणी? हातांनी. खाल्ला कोणी? गेला कुठं? पोटात. बघा, चव कोणी घेतली? जिभेनी. मार कोणी खाल्ला? पाठीनी. पाणी कोणाला आलं? डोळ्याला. पाहिला कोणी होता मग? पाणी कोणाला आलं? डोळ्याला. फिरून फिरून का होईना कर्म आपल्याला भोगावंच लागतं. बघा, तू किती फिरला आकर शेवटी डोळ्यालाच पाणी आलं. पाहिला होता डोळ्यानेच म्हणून पाणी सुद्धा डोळ्यानीच आलं. विठ्ठल विठ्ठल. कर्म हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं, हे कोणालाही चुकत नाही. पाप जर शिल्लक असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्म जर शिल्लक असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वासना जर शिल्लक असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनीने. वासना जर शिल्लक असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वासनेच्या संगे. म्हणजे वासना जर शिल्लक असेल तर पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. हा देह माझ्या संतांना कळाला होता, माझ्या नामदेवांना कळाला होता. नामदेव महाराजांचा अधिकार सांगेन मी तुम्हाला. बघा, आपल्याला देवाने एवढे सुंदर 2 डोळे, 2 हात, 2 कान, 2 पाय, सर्व काय दिलंय? सर्व काय दिलं? हात पाय सर्व. हात पाय कान, हात पाय एका गावात मी असं कीर्तनाला गेले. मी विचारलं देवाने आपल्याला हात कशाला दिले? त्यांनी मला उत्तर दिलं शेजारच्याची बांध कोरायला. कशाला दिले? पण देवाने आपल्याला भजनासाठी हात दिले आणि डोळे.
एवढा सुंदर भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे आणि एवढ्या मेंदू दिलेला आहे, त्याच्यात बॉबिन फिट केलेली आहे. ते रात्रंदिवस फिरत राहतं. आपण दिवसभर जे काही बोललो, जे काही ऐकलं, ते रात्री झोपल्याच्या नंतर आपल्याला सर्व काय आठवतं. एवढा सुंदर नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. पण त्या देहाची आपल्याला किंमत कळाली पाहिजे. पण आपल्याला त्या देहाची किंमत कळत नाही. पण एक बघा, लक्षात ठेवा, आपला एक दात जरी पडला ना तर आपल्याला दवाखान्यात गेल्याच्या नंतर 5-6 हजार एक दात बसवायला लागतात. भगवंतानी 32 दात फुकट दिलेत. बरं, एकदा पडल्यानंतर दुसऱ्यांदा चान्स दिलाय तरी आपण काही खाऊ नाही ते खातो. पण सांगायचं काय, आपल्या भगवंताने एवढा सुंदर नरदेह दिलेला आहे, त्याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. एक वेळेस का आजोबा तब्येत बरी नव्हती म्हणून दवाखान्यात गेले आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी तपासलं वगैरे. डॉक्टर म्हणाले हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा त्या बाबांना ढसा रडू आलं. तेव्हा तो बाबा म्हणू लागले, डॉक्टर काही करा पण माझं ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे. तेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, हृदय काढलं, काचेमध्ये ठेवलं आणि काही वेळानंतर बाबांना सूज आली. तोपर्यंत डॉक्टरांनी बिल लिहायला सुरुवात केली. काय बिल लिहायला सुरुवात केली. बाबा सुधीर आल्याच्या नंतर डॉक्टरांनी बिल काढलं होतं 8 लाख रुपये. किती? 8 लाख रुपये. ते बिल पाहून त्या बाबांना रडू आलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाबा बिल जास्त वाटते का? जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये सूट देतो, 7 लाख रुपये द्या. तरी पण माझ्या बाबांना जास्त रडू येऊ लागलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाबा मी तुमचं हृदय 3 तास काढलंय आणि काचेमध्ये ठेवलंय, 3 तास तुमचं हृदय सांभाळलंय, मग तुम्हाला रडू? तेव्हा बाबा म्हणाले की डॉक्टर मला पैसे जास्त वाटत नाहीत, तुम्ही माझं हृदय 3 तास काचेमध्ये ठेवून माझं हृदय सांभाळलंय, त्याच्यासाठी रडत नाही. तुम्ही माझं 3 तासच हृदय सांभाळलंय तर 8 लाख रुपये बिल काढलंय. 80 वर्षापासून माझा देव, माझा भगवंत, काय 80 वर्षापासून माझा भगवंत माझं हृदय सांभाळतंय आणि बिलच पाठवलं नाही. काय? आणि बिलच पाठवलं नाही. देव कधीच बिल पाठवत नसतं दादा. फक्त आपल्याला देवाने एवढा सुंदर नरदेह दिलेला आहे, त्याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. हा देह माझ्या संतांना कळाला होता, माझ्या नामदेवांना कळाला होता. जनाबाई सुद्धा गोड वर्णन करतात, कलियुगी नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याचे तर सेवेसाठी दासी जनी जन्मली. म्हणतो ना आपण, चौयुगाचा भक्त नाम उभा माझ्या नामदेवरायांकडे अनेक साधू मंडळी आले. त्यांना म्हणू लागले, चला नामदेव महाराज आपण तीर्थयात्रेला जाऊ. पण नामदेव महाराज काय जायला तयार नाही. शेवटी एक साधू राहिले, ते माझी ज्ञानोबाराय. कारण ज्ञानोबारांना वाटलं की पादो पवित्र मेदी तीर्थयात्रा, हस्तस्य भूषणम दानम, हाताचं काम आहे, दान केलं पाहिजे.
पायाचं काम ही तीर्थयात्रा केली पाहिजे, म्हणून माझ्या ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करावीशी वाटली. तेव्हा इकडे नामदेव महाराज देवापाशी बसले आणि देवाला म्हणू लागले की देवा, मला तुला सोडून कुठेही जायचं नाही रे, मला फक्त तुझ्या चरणाजवळ राहायचंय. तेवढ्यात ज्ञानोबराय आले आणि ज्ञानोबराय भगवंताला म्हणतात की देवा, मला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. त्यावेळेस देव म्हणतात की जा ना नाना, चांगली गोष्ट आहे, पण सोबत नामदेव महाराजांना घेऊन जायची इच्छा आहे. तेव्हा देव म्हणाले जा. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले देवा, तू आत्ताच म्हणला की जाऊ नको, आत्ताच म्हणतोस की जा. तेव्हा देव म्हणतात की अरे नामा, घ्यायला कोण आलंय? साक्षात परब्रह्म स्वरूप ज्ञानोबराय तुला घ्यायला आलेस तू नाही म्हणतोस. पण नामदेव महाराज म्हणतात देवा, हे बघ, कटेवरती कर आणि विटेवरती उभा असणारा देव जर मला दिसला नाही ना, तर मी त्याचे दर्शन सुद्धा कटेवरती कर नाही. त्या देवाचे काय म्हणतात, देवा जर मला कटेवरती कर आणि विटेवर उभा असणारा देव जर दिसला नाही ना, मी त्याचे दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढी माझ्या नामदेवरायांची भक्ती एकनिष्ठतेची होती. त्यांची काय आपल्यासारखी निष्ठानिष्ठी नव्हती. आपण तर वारावाराने देव बदलतो. सोमवार आला की भगवान शंकराची पूजा करतो, मंगळवार आला की परत देवीकडे जातो, बुधवार आला की पांडुरंगाकडे जातो, गुरुवार आला की दत्तात्रयांकडे जातो, शुक्रवार आला की देवीकडे जातो, शनिवार आला की हनुमानजीकडे जातो, पुन्हा रविवार आला की आपण काय करतो, वारावारांनी देव बदलतो. काही काही तर असे गाणे आहेत, वाकडी टोपी तिरक्या भंगावरी ग, अंबाची नगर शिंगाणे बोकड्यावरी ग, काय गाणे दादा. आपण पण मला काय सांगायचं, एकनिष्ठतेने आपण राहिलं पाहिजे. आपण वारावारांनी देव बदलतो, 5-5 मिनिटाला देव बदलतो. करा ना भक्ती, पण एकनिष्ठतेने करा ना. मला असं सांगायचं नाही की देवाची भक्ती करू नका, करा, पण एकनिष्ठतेनं देवाची भक्ती करा. विठ्ठल विठ्ठल काय एकनिष्ठतेने देवाची भक्ती केली पाहिजे. अहो, एक मी प्रश्न विचारते, मृदुंगाचार्य, आपण देव भेटाव म्हणून वाजवतो का देव भेटलेला आहे म्हणून वाजवतो? आपल्याला देव भेटलेला आहे म्हणून वाजवतो ना. गायनाचार्य, देव भेटाव म्हणून गायन करतात का भेटलेलाच आहे म्हणून करतात? तो भेटलेलाच आहे म्हणून आपण त्या देवाचे नामस्मरण करतो. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न करते बघा. महिला मही म्हणजे बघा पृथ्वी, हिला म्हणजे सरस्वती. ती जन्मताच ज्ञान घेऊन येते, तिला सरस्वती म्हणतात. तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही लग्नामध्ये नाव घेता, पती भेटाव म्हणून घेता का भेटलेला आहे म्हणून घेता? काय पती भेटलेला आहे म्हणून घेताना बघा, त्यांनी तरी उत्तर दिलं, तुम्ही तरी दिलं नाही. त्याचं तर लग्न पण झालेलं नाही, तुमचे झालेले तरी तुम्ही सांगा ना. काय पती भेटा म्हणून घेता का भेटलेला आहे म्हणून घेता? भेटलेला आहे म्हणून घेता. पण आजकाल तर अशी नवीन नाव निघले दादा, सांगू का तुम्हाला? घेऊ का? चांदीची सायकल, सोन्याचा तारा, टिंब टिंब निघाली फिरायला तर कलेक्टर घालते 12. काय एक असं नाव घेतलं. मी म्हंटल आता हिची पती, आता हिला कलेक्टर हवा घालते म्हणलं, हिची पती काहीतरी मोठे साहेब पाहिजे. मी विचारलं काय करतात तुमचे पती, तेव्हा त्या म्हणाले काही नाही, शेतात कामाला जातात. मग आता शेतात काम करायला कोणी कलेक्टर हवा घालील का हो? पण अगोदरचे नाव काय असायचे? माझ्या आज्यांना विचारा. तुम्ही म्हणाल का तुम्ही 80 वर्षात आहेत का, तुम्हाला अगोदरचे नाव माहिती? पण अगोदरच्या आज्या सांगतात काय नाव असायचे. घेऊन दाखवू का अगोदरचं? म्हणजे एक जर नाव घेतलं तर सगळ्या देवांचं दर्शन होतंय.
मी घेते विठ्ठल विठ्ठल. घेऊ का? आधी गेली बारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणची माता कवड पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हाव पाहू. कैकडी महाराजांचा मठ पाहू. कैकडी महाराजांच्या मठाला घालते मी वेडा, पुढाला वाकडीचा वाडा. वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी पुढाली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईची पालखीला सोन्याचा तुरा, पुढाला गोपालपुरा. गोपालपुरात जनाबाईचा खेळ. आता आली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोरथोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणाले माहूरला जावा. माहूरची साडी औढा नागनाथाची पाहू पडी. औढा नागनाथापाशी झाली जाती. बासरला येणे केलं सरस्वती फाती. सरस्वती पाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपती चतुर्थी सोडली, घाई झाली परळीत आले ग बाई. परळीच्या देवाची शिवरात्रीला हवा. पती म्हणाले काशीला जावा. काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मकेली, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरापाशी एक मुक्काम राहू. शिर्डीचा साईबाबा पाहू. शिर्डीच्या साईबाबापाशी धनुष्यबाद. मुंबईत मुंबादेवी छान. मुंबईत मंत्र्यांची भरली सभा. टिंब टिंब रावांच्या माग माझा भगवंत वा विठ्ठल. असे असायचे अगोदरचे नाव. आता जमाना बदलत चाललाय. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही एवढं मोठं नाव पाठ केलं, तुम्ही अगोदर होतात का? नव्हते. पण अगोदरच्या आज्या सांगायच्या. आता वेल कल्चर जमाना निघलाय, लोक बदलायला लागलेत. पण एक लक्षात ठेवा, अगोदरचं शिक्षण हे वेगळं असायचं. पावकी दीडकी ते अगोदरच्या म्हाताऱ्यांना माहित असणार, मला नाही माहित. हे लक्षात ठेवा मुलांना. एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनात आपले शिक्षक लोक तुम्हाला सगळं काय शिकवतील. काय चौकोन, त्रिकोण, लघुकोन सगळं शिकवतील. पण जगण्याचा दृष्टिकोन हा माझा वारकरी संप्रदाय शिकवतो. हे लक्षात ठेवा. आता एज्युकेटेड लोक निघलेत. काय बुट घालून जेवण करतात. पण माझा वारकरी ताटाला पाणी फिरवल्याशिवाय जेवण सुद्धा करत नाही. शहरात तर वेगळे, आपल्या खेड्यानी तरी नाही, पण शहरामध्ये काही लोक बुट घालून जेवण करतात. पण जमानात बदलत चाललाय. तुम्हाला सांगते बघा, अगोदर काय खात होतात माझ्या? चटणी भाकर. आता काय निघालंय हो? इडली सांबर निघालंय ना. कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला. कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला. आधी होती चटणी भाकर, आधी होती चटणी भाकर. आता निघालंय इडली सांबर. लागले तर चमचे चाटायला हो, लागले तर चमचे चाटायला. अगोदर काय होतो? चटणी भाकर. आता नवीनच निघले इडली सांबर. आणि आताच्या बाया सुद्धा एवढ्या हुशार. अगोदरच्या आडाणी बाया होत्या. आडाणी म्हणजे काय वेड्या नव्हत्या, पण नवऱ्याच्या सासऱ्याच्या सासऱ्याच्या धाकात राहायच्या. आताच्या हुशार बाया निघल्यात. आधी होत्या अडाणी बाया, आधी होत्या अडाणी बाया. आता निघाल्या शिकलेल्या बाया. लागल्या तर नवरे जोडायला हो, लागल्या तर नवरे जोडायला. लागल्या तर नवरे जोडायला हो, लागल्या तर नवरे जोडायला. काय एवढा जमाना बदलत चाललाय दादा. अगोदरच्या बाया नवऱ्याला उलटून सुद्धा बोलत नव्हत्या. काय उलटून सुद्धा बोलत नव्हत्या. आता एवढा जमाना बदललाय, सांगेन मी तुम्हाला. आणि एक लक्षात ठेवा, आजकालची मुलं एवढे विचित्र आहेत दादा. आपल्या मुलांवर संस्कार करा. काय संस्कार करा. तुम्हाला जर वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आपली मुलं जन्माला यावात, ज्ञानोबारायांसारखी, तुकोबारायांसारखी मुलं जर जन्माला यावात, तर एक वाक्य लक्षात ठेवा. गर्भामध्ये लेकरू असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायलाच होती. गर्भामध्ये लेकरू असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायलाच होती. रामकृष्ण नामाचा उच्चार करा बनवताना रोटी. साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यांना कोटी. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी. काय येणार नाही. पण आपण गर्भामध्ये लेकरू असताना काय करतो? टीव्ही पाहत बसतो. आणि तेच संस्कार आपल्या मुलांवर पडतात. तो मुलगा जन्माला की आता काय मागतो आजकाल? फोन. ते रडला तरी आपण गोष्टी वगैरे देवाचं काहीच सांगत नाही. फोन दिला, काही लावून दिलं की तो मुलगा शांततेत ऐकतो. म्हणजे तेच संस्कार आपल्या मुलांवर पडतात. माझ्या जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले होते. जेव्हा त्यांना कळलं आपल्या गर्भामध्ये लेकरू आहे, त्यावेळेस त्यांनी रामायण, महाभारत आणि ग्रंथ वाचायला सुरुवात केली. तेच
संस्कार माझे छत्रपती शिवाजी महाराजांवर पडले. म्हणून संस्कार आपण मुलांना लावले पाहिजे. जिजाऊ मातेची म्हणून तर आज माझ्या जिजाऊ मातेची पुण्याई फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप माग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माग शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप माग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माग शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. बापाचा बाप माग शुभा जन्मला, तो बापाचा बाप माग शुभा जन्मला, माग शुभा जन्मला. काय माझ्या जिजाऊ मातेची पुण्याई फळाला आली आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. नाहीतर दादा आजकालचे एवढे विचित्र लेकरं आहेत, सांगेन मी तुम्हाला. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले. कुठे गेले? कीर्तनाला गेले. आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर ज्यांच्या घरी माझा मुक्काम होता, म्हणजे त्यांची इथे उतरले, जेवायला वगैरे होतं, त्यांची इथे त्या मुलाची आई एवढं वर्णन करू लागल्या मुलाचं की ताई आमचा पिंट एवढा हुशार आहे ना, काय सांगू तुम्हाला. आमचा पिंट एवढा हुशार आहे, गावात त्याच्यापेक्षा कोणी हुशार नाही, एवढं वर्णन करू लागल्या. म्हटलं यांचा पिंट्या एकदा बघावच कसा आहे. तर मी म्हटलं ताई कुठे गेला आमचा आपला पिंट्या? तेव्हा त्या म्हणाल्या की मंदिरात गेला हरिपाठाला. हरिपाठाला गेला. म्हटलं चला बघू तरी. त्यांनी मला मंदिरात नेलं. आणि पिंट्या कुठं बसला तर माहिती का? महाराजांच्या जवळच बसला व्हायचा. आणि महाराजांपाशी काय असते हो? आपली इथे नाही, पण महाराजांपाशी काय असते? गुळ असते का नाही? तो पिंट्या महाराजांच्या पायापाशी बसला आणि एक खडा महाराजांना देऊ लागला आणि एक खडा आपल्या तोंडात टाकू लागला. असं एकदा महाराजांना द्यायचा, एकदा आपल्या तोंडात टाकायचा, असं करून करून सगळा गुळ त्यांनी खाऊन टाकला. बरं खाल्ला तर खाल्ला, संपला की महाराजांच्या धोत्राला हात पुसले पळून गेला. महाराज म्हणते अरे गुळ दे, चिंट्या पळाला. एवढे विचित्र काय काय लेकरं. खाल्ला तर खाल्ला, महाराजांच्या धोत्राला हात पुसून पळून गेला. एवढे विचित्र लेकरं दादा आजकालचे. पण आपल्या इथले नाहीत बरं, शांत दिसते, शांत बसले. नाहीतर काय सांगू, काय काय गावामध्ये एवढी बडबड करते, कीर्तन करू देत नाहीत. एका गावामध्ये दर एकादशीला कीर्तन व्हायचं. काय दर एकादशीला कीर्तन व्हायचं. मग कीर्तन झाल्याच्या नंतर पाटील बुवा त्या महाराजांकडे गेले आणि म्हणाले महाराज चला आपल्या इथे चहा प्यायला. आता पाटील बुवा असल्यामुळे महाराजांना नाही म्हणता आलं नाही ना, कारण की आता नाही म्हणावं तर आपल्या डबल या गावात यायचंय. पाटील नाही जावं तर राग येईल. बरं महाराज गेले आणि पाटलीला सांगितलं की पाटली चहा मांड. तिने चहा मांडला. कुठून काय यांच्या असं गप्पा रंगल्या, कोणाच्या पाटलांच्या महाराजांच्या गप्पा रंगल्या. कुठून काय त्यांचं कार्ट त्या रंगात बेरंग करायला आलं. टुनकून आलं, सोप्यावर बसलं, महाराज टुनकून उडाले, दणकन आपडले. काय आलं तर आलं, शांततेत बी आलं नाही, असं धावत आलं, टुनकून बसलं. बरं आता महाराजांना वाटलं जरा विचित्र दिसते गड्या, काय जरा विचित्र दिसतंय. बरं आता बसलोय तर बसलोय, शांत बसा ना महाराजांपाशी. महाराजांच्या पिशवीत हात घालते. महाराजांच्या पिशवीत काय असते? नारळ पॉकेट. महाराजांना वाटलं आता याच्या हाताला जर पॉकेट लागलं तर आपलं जायचं काही खरं नाही. बरं महाराजांनी त्याला हळूच चिमटा घेतला. काय चिमटा घेतला, त्याला रागच आला. महाराज असं पाहू लागला, डोळे वाटून महाराजांकडे पाहू लागला. बरं चहा झाला. चहा आणला पाटलीबाईने. यांनी तोपर्यंत गप्प तरी बसा ना. महाराजांच्या होत्या लांब लांब दाढी मिशा, ते लागलं मिशेला झोका खेळायला. महाराज म्हटले नमुना जरा वेगळाच दिसते. महाराज म्हणले अरे तसं करू नये. पाटील भाऊ म्हणतात महाराज खेळू दे, त्याला झोका खेळायची सवय. महाराज म्हणतात हे काय माझे दोरे दिसायलात का? बरं बसला. इकडून तिकडून चहा आला. महाराजांनी बशीला तोंड लावलं की या कारच्या इकडून लावलंच. महाराजांना चहाही पिऊ देईना.
महाराजांना वाटलं आता लवकर चहा प्यावा आणि सुटकून जावा. बरं लावलं बसल्या तोंड. महाराज म्हणले अरे दुसऱ्याच घ्यावा. ते पाटील भाऊ म्हणतात घेऊ द्या, त्याला ताटात खायची सवय. बरं घेतलं. त्याला झालेली होती सर्दी. त्या चहाची वाफ त्याच्या नाकामध्ये गेली आणि तो पेतन गोळा सुटला. आता महाराजांना वाटलं आता ही चहा काय करावा. बरं आता महाराजांना वाटलं पाटील भावाचे लेकर थोडं वर्णन करावं. तेव्हा महाराज म्हणले अहो असे सोन्याचे तुकडे तुम्हाला किती आहेत. आता सोन्याचे तुकडे म्हणल्यावर पाटील भावाची जास्तच छाती फुगली. आपल्या मुलाचं जर कोणी वर्णन करत असेल तर आपल्या मोठेपणा वाटते ना. महाराज म्हणले सोन्याचे तुकडे किती आहेत. तेव्हा ते काय म्हटले की तुमच्या आशीर्वादाने 2 आहेत. महाराज म्हणले आमचेच आशीर्वाद आम्हाला हे करायला का. बरं बसलं. मग महाराज म्हणले एक सोन्याचा तुकडा इकडे दुसरं कुठे. पाटील भाऊ म्हणतात एक इथे दुसरं तुमच्या बुटात पाणी ओतते. एवढे विचित्र लेकरे दादा. विठ्ठल विठ्ठल काय दुसरं तुमच्या बुटात पाणी ओतते. म्हणून सांगायचं काय आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजे. आपण जर संस्कार केले तर तेच संस्कार आपल्या मुलांवर पडतात आणि तो मुलगा त्या संस्कारावर शिकून मोठा होतो आणि आपल्याला म्हातारपणी सांभाळतो. आणि आपण जर लहानपणी संस्कार लावले नाही ना तो मुलगा काय का आपण त्याला कितीही पैसा लावून शिकवलं तरी तो शिकतो. कलेक्टर काही झाला तरी तो म्हातारपणी सांभाळत नाही. पण लहानपणीच आपण ज्याला संस्कार लावले ना तोच आपल्याला म्हातारपणी सांभाळतो. म्हणून जीवनात मुलांना संस्कार लावा. अहो काही जागे तर फार अवघड आहे. ज्याला आई वडील नाहीत त्याला आई वडिलांची किंमत विचारावी. आपण मग जर संस्कार लावले तर तो मुलगा आपल्याला म्हातारपणी सांभाळत असतो. जर संस्कार नाही लावले तर तोच मुलगा लग्न झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर काढतो. पण आपल्याला ही जीवनात आपल्या आई वडिलांची किंमत कळाली पाहिजे दादा. आपल्याला आपल्या आई वडिलांची किंमत कळत नाही. पण ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत. त्याला वडील नाहीत त्याला विचारा वडिलांची किंमत. काय एक मुलगा होता आणि त्याची आई लहानपणीच वारली. वारल्याच्या नंतर त्याला सावत्र आई होती. आता सावत्र आई म्हणल्याच्या नंतर त्याला माया लावत नव्हती. त्याला भांडे घासायला लावायची, धुणं धुवायला लावायची. तो मुलगा लहान रोज त्याच्या आईच्या फोटोकडे बघून रडत होता दादा. आणि एक दिवस तिने नवीन साडी घेतली आणि ती त्याला म्हणाली माझ्या साडीला इस्त्री कर. काय म्हणाली इस्त्री कर. आणि इस्त्री केल्याच्या नंतर त्याने इस्त्री घेतली, साडी ठेवली. पण आता लहान होता. त्याचे मित्रमंडळ त्याला खेळायला बोलवायला आले आणि तो त्याला ध्यान नाही तशीच इस्त्री ठेवली आणि तसाच पळाला. आता लहान मुलं खेळात कसे दंग होतात. तो तसाच पळाला. इस्त्री चालू तिची साडी जळली. वास घरात सुटला. ती बघते तर काय साडी जळाली. त्याला बोलून घेतलं. काय त्याला बोलून घेतल्याच्या नंतर तिनं त्याला खाली वाकवलं. तीच इस्त्री घेतली आणि त्याच्या पाठीवर ठेवली. त्या मुलाचा जीव काय म्हणला असेल. म्हणून जीवनात आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत. अहो एका आईने एक मुलगा तिथं लहानपणी असताना खेळत असताना काय झालं त्याचा डोळा गेला. खेळामध्ये असताना त्याचा डोळा गेला आणि डोळा गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणाले की दुसरा डोळा टाकावा लागेल. काय म्हणाले दुसरा. आईचं काळीज तर तुम्हाला माहितच असेल. आईने स्वतःचा डोळा काढून दिला. डॉक्टरांना सांगितलं त्या मुलाला टाका. तो आईने स्वतःचा डोळा काढून डॉक्टरांना दिला आणि त्याला टाकायला सांगितला. तो मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला. मोठा झाल्याच्या नंतर एक दिवस त्याची आई त्याला दवाखान्यामध्ये त्याला शाळेमध्ये डब्बा घेऊन गेली आणि सगळे मुलं त्याच्या आईला हसू लागले का तर एक डोळा नव्हता म्हणून. सगळे चिडवू लागले. तो घरी आल्याच्या नंतर आईला बोलू लागला आई तू माझ्या शाळेमध्ये यायचं नाही डब्बा द्यायला. मला लाज वाटती. माझी मुलं मला चिडवतात. पण त्याला माहित नव्हतं की लहानपणी आपल्याच आईने आपल्याला डोळा दिलेला आहे म्हणून. तो शिकला. राग दुसऱ्या देशात निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर तिकडेच घरदार बांधलं. तिकडेच राहायला लागला. इकडे आईला विचारीना भेटायला येईना. एक वेळेस आईची तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा भेटायला आला नाही. काही गावातले लोक म्हणले अरे तुझ्या आईची तब्येत बरी नाही भेटायला ये. तेव्हा तरी तू यायला तयार नाही दादा. एक दिवस त्याची आई मरण पावली.
तरी सुद्धा तो आला नाही. मग काही दिवसानंतर घरी आला. घर सुन लागायला लागलं. घरात आई नाही, कोणीच नाही. एका डब्यामध्ये त्याला चिठ्ठी सापडली. काय चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, बाळा तुला ज्या माझ्या डोळ्याची लाज वाटत होती ना, ते डोळा तुला लहानपणी नसताना मी माझा डोळा तुला टाकला होता, म्हणून मला एक डोळा नव्हता. मग त्याला किंमत कळाली. पण मेल्याच्या नंतर किंमत कळून काही फायदा नाही दादा. जीवनात आपल्या वडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे. म्हणून सांगायचं काय, मेल्यानंतर काही उपयोग नाही. आपल्या बापाचा सुद्धा एवढा लेकरामध्ये जीव असतो. आपल्याला वाटतं आपला बाप आपल्याला बोलतो, मारतो, पण एक लक्षात ठेवा मुलांनो, आपल्याला वळण लागाव, आपण शिकून मोठं व्हावं म्हणून आपले वडील आपल्याला मारत असतात. आपल्याला वडिलांनी मारलेलं दिसतंय, पण ज्या वडिलांनी सकाळी आपल्याला हाताने मारलंय ना, तेच वडील रात्री त्या हाताने आपल्याला जीव घालतात की नाही. आपल्याला बाप दिसतो, पण ते बोललेलं आपल्याला दिसतं. आई आपल्याला चांगलं बोलते, मारत नाही म्हणून आपल्याला चांगली वाटते, पण त्या बापाचं काळीज कसं असते मी सांगेल तुम्हाला. अहो आई तरी 4 चौघीत लढून मोकळी होत असते, पण तो बाप कधीच कोणापाशी रडत नसतो. अहो आपला मुलगा जर पास झाला तर गल्लोगल्ली सांगत फिरते ती आपली आई असते, माझा मुलगा पास झाला, माझा मुलगा पास झाला. पण हळूच पेढे आणणारा तो बाप असतो. बाप कधीही कोणापाशी रडून नसतो दाखवत दादा. म्हणून सांगायचं काय, आपल्याला वरतून फणस कसा असतो, फणसाचे काटे आपल्याला टोचतात, पण त्याचा आतमधला घर आपण कधी चाकून पाहतच नाही. तसं आपल्या बापाचं आहे. वरतून आपल्याला बोलल्यानंतर काटे टोचल्याने होतात, पण त्याचं काळीच कसं आपण कधी पाहतच नाही. म्हणून मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवेल. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या ठेवाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तुपाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया, तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. बाप हा घराचा पाया असतो आणि आई कळस असते. रात्रंदिवस तो बाप आपल्या घरासाठी जागा राहतो. आपल्या जीवन, आपल्या संसार करण्यासाठी तो रात्रंदिवस धडपड करीत असतो. बापाचा मुलीमध्ये एवढा जीव असतो. तुम्ही म्हणता मुलांमध्ये नसतो का? मुलांमध्ये सुद्धा असतो, पण त्या बापाला माहित असतं की 20 वर्षापर्यंत मुलगी आपली, नंतर दुसऱ्याची होणार आहे. त्यामुळे तो बाप मुलीला जीवापाड प्रेम करत असतो. आणि तो बाप एकटाच रडतो, तो म्हणजे कधी, बाप साठवी तो अश्रू, वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. तो बाप एकटाच रडतो, कधी तर लेक सासरी जाताना. जीवनात तो बाप कधीच रडलेला नसतो, पण जीवनभराचे अश्रू तो एका क्षणासाठी साठवून ठेवतो. तो क्षण म्हणजे मुलगी सासरी जाताना. म्हणून मुलांना एक लक्षात ठेवा, आपले आई वडील आपल्याला एवढं कष्ट करून शिकवतात. माणसाने जीवनात शिकलं पाहिजे आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे आणि त्यांना आपण म्हातारपणी सांभाळलं पाहिजे. आपल्यासाठी एवढे कष्ट करतात, राब राब करतात, आपल्याला रात्रंदिवस जाग राहून ते आपल्याला खाऊ घालतात. म्हणून मला सांगायचं काय की तुम्ही पण मुलांवर संस्कार करा. ते मुलगा म्हातारपणी आपल्याला सांभाळत असतो आणि तुम्ही पण आई वडिलांना जीवनात माया लावा. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं काय, आपला विषय काय चालू होता की मुलांवर संस्कार आपण केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं. काय जात पात असं काही पाहिलं नाही, सगळ्यांनी एकत्रित केलं आणि स्वराज्य निर्माण केलं. मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं कोणाला बघा,
छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही लोक जाणणारे, शी म्हणजे शिस्त प्रिय, वा म्हणजे वाणीत तेज, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा, याला म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज. तलवार तर सगळ्यांच्या हातात होती, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बघा 65 किलोची तलवार बागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, 1.5 तासात दुश्मनांच्या सैन्याला गडप करतो त्याचं नाव धनाजी, वाघाचा जबडा फाडून त्याचे दात मोजतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्रित करून जो स्वराज्य निर्माण करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी. सांगायचं काय बघा, आपल्या अभंगाकडे आता वळूयात. नामदेव महाराजांचा अधिकार सांगेन मी तुम्हाला. संतांचा अधिकार माझे एवढा होता, आपण पंढरपूरची वारी करत असताना सुद्धा त्यांचं नामस्मरण करतो, भजन करतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. अनेक साधू मंडळी माझ्या नामदेवांकडे आली, नामदेवांना म्हणू लागली, अहो चला तीर्थयात्रेला. तेव्हा नामदेव महाराज त्यांना म्हणतात, पंढरी सदनी जाती सोडून एक अनेक तीर्थ, काय तुझ्या चित्ता लाज नाही? अरे पंढरपूर सोडून जर तू दुसऱ्या तीर्थाला जात असेल तर काय तुझ्या चित्ताला लाज आहे का नाही? काय म्हणतात बघा, एवढा अधिकार होता म्हणजे देवाला सोडून कुठेही जात नव्हते. माझे एकनाथ बाबा सुद्धा म्हणतात, अभिमानी लोक जाती वाराणसी, माझे ते विरासी पंढरीका. आणि काही साधू मंडळी माझ्या नामदेवांकडे आले तरीही नामदेव महाराज जायला तयार नाही. मग देव गेले आणि देव नामदेवांना म्हणतात की नामा, तर तू वैकुंठालाही आला नाहीस, स्वर्गालाही आला नाहीस, माझ्या सोबतही नाही म्हणतो, चल माझ्या सोबत वैकुंठाला. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की देवा, तू जर तुझा वैकुंठ सोडून आमच्या संत मंडळीत राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडा मला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला.
कुठं वैकुंठ सोडून संत मंडळीत राहायला. मग देव म्हणतात की अरे वैकुंठाला यायचं नाही मग तुला करायचं काय पंढरपुरात राहून. अभंगाच्या पहिल्या चरणात नामदेव महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण आलेलो आहे. एकदा सगळ्यांनी थोडं 5 मिनिट आपण भजन करूया. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. 5च मिनिटं करायचे. आपल्याला रात्रभर नाही करायचं. का करायचं रात्रभर? 5च मिनिटं करूयात पण छान मुखाने भगवंताचं नाव घ्या. हाताने टाळी वाजवा. नामदेव जनाबाई म्हणावायला मंडळ. नामदेव जनाबाई तुम्ही पण म्हणा. सोपान काका मुक्ताबाई मागची टाळी वाजत नाही. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई इकडचे काही म्हणत नाही. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई छान भजन केलं. आपल्या स्वतःसाठी त्याचा टाळ्या वाजव तुम्ही. सांगायचं काय अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण आलेलो आहे. अभंगाचं पहिलं आपल्या समोर मांडलेलं आहे. आपल्याला काय बघायचं की संतांचा अधिकार माझ्या नामदेव महाराजांचा अधिकार होता. अनेक संत मंडळींचं घ्यावं. माझ्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात प्रत्यक्ष देव नाचत होते. नामदेव ज्ञान नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी Thank you.
नाचे पांडुरंग. हे प्रमाण मला काय आठवत नाही, आता होते वयामानाने लवकर आठवत नाही, नाही का. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायांच्या कीर्तनात माझा देव नाचत होता. हो, एका गावामध्ये तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं. लोह गावी तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं. रोज असे संतांचे तुकोबरायांचे कीर्तन चालू असायचे. एक मनुष्य रोज कीर्तनाला यायचा. एक दिवस त्याच्या मुलाची तब्येत काय बरी नव्हती. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, अहो कीर्तनाला जाऊ नका, याची तब्येत बरी नाही, घरीच राहा. तेव्हा तो म्हणाला, जे व्हायचंय ते होतच असतं. मी तिथे गेलं तरी त्याचं दुकानच, नाही गेलं तरी दुकानच. पण ती पती काय ऐकलं नाही, ते गेले कीर्तनाला. त्याला असं ताप आलेला होता, तो मुलगा वारला. आता हिला रागच आला. ही बायको गेली, त्या मुलाला घेऊन गेली आणि महाराजांच्या समोर दणकन आदळलं. तेव्हा म्हणजे तिथे त्याला बाजूला ठेवलं. तेव्हा महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणले की तो मुलगा काहीच म्हणत नव्हता. महाराजांना अरे तू पण म्हण, पण तो मुलगा काही म्हणतच नव्हता. तेव्हा काही लोक म्हणाले, अहो महाराज तू मेलाय, तू वारलाय, तू कसं म्हणाल. तेव्हा तुकोबाराने म्हटलं, रे आपल्या कीर्तनात जर अशी माणसं मारायला लागली तर लोक हे करणार नाहीत. तेव्हा तुकोबारा म्हणतात की विठ्ठल विठ्ठल म्हटलं, त्या मुलाला तुकोबारांनी जिवंत केलं आणि तो मुलगा विठ्ठल विठ्ठल असं भजन करू लागला. एवढा माझ्या संतांचा अधिकार होता. म्हणून सांगायचं काय, संत महात्मे योग एकनिष्ठतेने माझ्या देवाची भक्ती करत होते. एकच धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. काय एकच धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि तो कसा आहे माझा देव, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरे वृत्ती राहो. एवढा सुंदर माझा भगवंत. अहो आपण पंढरपूरला गेला तर असं वाटते भगवंताच्या मूर्ती समोर किती वेळ उभं राहावं किती नाही. पण आपण दिवसभर रांगेत उभं राहतो, तिथे गेलं की असं पटापटा लोकांना ढकलतात. पण आपल्याला बघाच वाटतं एवढं सुंदर माझ्या देवाचं स्वरूप आहे. नामदेवरायांची एवढी भक्ती होती आणि देवाविषयी एवढे समर्पण होतं. समर्पण बघा, भक्तीच्या क्षेत्रामध्ये समर्पण पाहिजेच. किती समर्पण पाहिजे तर बघा, एकदा माझ्या रामरायांना खेळ खेळावासा वाटला. काय खेळ खेळायचा वाटला तेव्हा रामराय म्हटले की अरे लक्ष्मणजी आपण खेळ खेळूया, तू माझ्या विरोधात उभा राहा, मी इकडून खेळतो. तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात, नाही देवा मी तुझ्या विरोधात खेळायला तयार नाही. बघा किती प्रेम म्हणावं लागेल की देवाच्या विरोधात सुद्धा खेळायला तयार नाही. तेव्हा देव म्हणतात, भरतजी तुम्ही माझ्या विरोधात खेळा. तेव्हा भरतजींना वाटलं आपल्या मोठ्या भावाला रामप्रभूंना खेळायची इच्छा आहे, देवा मी तुझ्या विरोधात खेळायला तयार आहे. तेव्हा काही लोक भरतजींना म्हणायला लागले, भरतजी तुम्ही देवाच्या विरोधात खेळायला तयार झालात, पण कारण काय का. तर भरतजी म्हणतात, अहो ते प्रत्येक बॉलाला लात मारताना आमचं तोंड पाहतील, पण आम्ही प्रत्येक चेंडूला लात मारताना आम्ही भगवंताचं सुंदर रूप पाहू, म्हणून मी त्यांच्या विरोधात खेळायला तयार झालोय. भरतजी मोठ्या मोठ्याने चेंडू फेकत होते. माझ्या रामप्रभूंकडे चेंडू मोठ्याने फेकत होते. ते म्हणाले की अहो एवढ्या मोठ्याने चेंडू का फेकता. तेव्हा माझे भरतजी म्हणतात,
अरे त्या चेंडूला मी देवाच्या चरणाजवळ पाठवतोय पण तो लांब पळतोय. काय देवाच्या चरणाजवळ मी त्याला पाठवतोय पण ते लांब पळतोय. असेच काही माणसं देवाच्या चरणाजवळ पाठवून लांब लांब पळतात. ते लाथा बुक्क्याचेच मालक असतात. काय देवाच्या चरणाजवळ पाठवूनही ते लांब राहतात. ते लाथा बुक्क्याचे मालक असतात. पण भरतजीने जे चेंडूला हाताने मारत होते ते माझे रामप्रभू त्या चेंडूला हातात घेत होते. तेव्हा रामप्रभूंना विचारलं तुम्ही हातामध्ये का घेता? तेव्हा रामप्रभू म्हणाले माझा भरत संत आहे आणि संतांनी जर माझ्याकडे पाठवलं त्याला मी लाथाने मारत नाही, त्याला मी हातात उचलून घेतो, माझ्या जवळ घेतो. एवढा माझ्या संतांचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढा देवाविषयी समर्पण असलं पाहिजे. किती प्रेम म्हणावं लागेल भरतजीचा. हो राम प्रभू वनवासाला गेले पण माझे भरतजी गादीवर बसले नाही. एवढं प्रेम. म्हणून माझ्या नामदेवांना देवाविषयी एवढं समर्पण होतं. म्हणून माझे नामदेव महाराज म्हणतात की देवा मला तुझ्या चरणाजवळ राहायचे रे. घालीन लोटांगण वंदीन चरण. काय म्हणतात? मला तुझ्या चरणावर राहायचे. आणि आपण देवाला नित्य नमस्कार केला पाहिजे. वृद्धांना नित्य नमस्कार केला पाहिजे. म्हणतात अभिवादन शिलस्य नित्यमर्धोप सेविन. काय म्हाताऱ्या माणसांना नित्य नमस्कार केला पाहिजे. आपल्या आई वडिलांना नित्य नमस्कार केला पाहिजे. काय यश बळ विद्या हे वाढत असतं. पण मी तुम्हाला सांगेल की दर्शनाचा किती फायदा आहे बघा. एक वेळेस हे चौघही भावंडे कोण निवृत्ती नांदेड सोपान मुक्ताबाई पैठणकडे निघाले. भजन करत निघाले आणि त्या वाटेने एक प्रेत जात होतं. काय जात होतं? प्रेत. ते प्रेत होतं माझ्या सच्चिदानंद बाबांचं. हे चौघही भावंड भजन करत जात असताना सच्चिदानंद बाबांचं प्रेत समोरून आलं. हे चौघही भावंडे एका जागेवर थांबले आणि त्यांची पत्नी सती जायला निघाली होती. कोणाची पत्नी? सच्चिदानंद बाबांची. हिरव्या चुडा भरलेला पांढरी साडी, मोठं कपाळ भरून कुंकू लावलेलं. पण संतांचा आवाज, भजनाचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती म्हणाली आता जायचं आपल्याला, सती जायचंय. शेवटी जाता जाता तरी देवाचं दर्शन घेऊन जाऊयात. म्हणून ती गेली. माझ्या ज्ञानोबरायांना नमस्कार केला. तेव्हा ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात सौभाग्यवती भव. तेव्हा ती म्हणते अहो ज्ञानोबराय हा आशीर्वाद कोणत्या जन्मीचा? ह्या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? कारण हे प्रेत जे चाललंय ते माझ्याच पतीचं आहे, मला सती जायचंय. तेव्हा ज्ञानोबराय विचारात पडले अरे असं कसं? तेव्हा ज्ञानोबरांनी त्यांचं नाव विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की सच्चिदानंद बाबा. तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात सच्चित आनंद आणि तो कधी मरू शकतो का? तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात अरे सच्चिदानंद असं काय झोपला? सूट जणू झोपेतून प्रेत जागा. देह पालकी देह पालकी स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो केला पुरुष सच्चिदानंद बाबा जणू झोपेतून जागे झाले असे उठून बसले आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी नेली. म्हणजे हा कशाचा फायदा आहे? संतांचं दर्शन घेतलं. तिने जर ज्ञानोबरांचं दर्शन घेतलं नसतं, तशीच जर पुढे गेली असती तर तिला सती जावं लागलं असतं. पण तिनं माझ्या ज्ञानोबरांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. म्हणून एवढ्या संतांचं दर्शनाचा फायदा आहे. एवढा माझ्या संतांचा अधिकार होता. म्हणून सांगायचं काय, माझं भगवंत किती सुंदर आहे. काकड्यामध्ये सुद्धा सांगितलंय ना, काय महिमा वर्णू आता सांगू तिथे. काय महिमा वर्णू आता सांगू मोठी ब्रह्मा हत्या, मोठे ब्रह्मा हत्या. मुख पाहता जाते, मुख पाहता जाते. ओ वाळू
त्याचं जर रूप पाहिलं तर ब्रह्महत्येचं पाप नष्ट होते. एवढा माझा भगवंत सुंदर आहे. तुकोबराय सुद्धा हरिपाठात म्हणतात ना, सुंदर ते धान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. राजस सुकुमार किती सुंदर आहे बघा. वृंदावनाच्या वातावरणामध्ये एक मोर आणि मयुरी नाचत होते. मस्त पिसारा खोलून असं नाचत होते. तेवढ्यात त्यांना नाचता नाचता त्या मयुरीला माझा भगवंत गाई चारत होता. आणि भगवंत गाई चारत असताना माझ्या मयुरीला तो भगवंत दिसला. आणि ती एवढं देहभान विसरून गेले. तिला काय करू काय सुचेना. ती मयूर म्हणती, काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला. सावळा मुलीवाला अडवाला, सावळा मुलीवाला अडवाला, सावळा काय करू पाय ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला अडवाला. तेव्हा तिला काय करू काय सुचेना. मोर म्हणते, काय झालं ग. तेव्हा ती म्हणती, हा सावळा माझ्या दृष्टीला दिसलाय, तो एवढा सुंदर आहे. त्या मोराला अहंकार झाला, माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे का. ती म्हणाली, हो तुमच्यापेक्षाही सुंदर आहे. ती सांगू लागली, एवढा सुंदर आहे असं वाटते सगळं सोडून द्यावं, त्या भगवंतालाच बघत बसावं. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये. मेघ वादळी वृंदावना, मेघ वादळी वृंदावना, वृंदावना गोधरी माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. हा सावळा एवढा सुंदर आहे. ती म्हणते की आता काय करू मला सुचेना. मोर म्हणतो, आता तिचं ऐकल्यानंतर मोरालाही भगवंताला पाहायची इच्छा झाली. रोज तो मोर भगवंत दारात जाऊन नाचत होता, पण भगवंत काही याला दर्शन देत नव्हतं. एक दिवस झालं, 2 दिवस झाले, तरी पण भगवंत याला काही दर्शन देत नव्हते. त्याचा अहंकार गळून गेला. तरी पण म्हणतो, अगं मी अहंकाराने हे झालं, तुला भगवंत लगेच दिसला पण माझ्या दृष्टीला दिसत नाही. काय करू असं वाटते की आता मला ह्या जीवनात राहूच नाही, हे जीवन माझं सोडून देव, माझं जगणं सोडून देवा असं वाटत होता. तो म्हणला, आता काय करू. शेवटी मयुरीकडे गेला आणि म्हणला, अगं मी रोज भगवंताच्या दारात जातोय, नाचतोय, पण भगवंत मला दर्शन देत नाही. तेव्हा ती म्हणाली, एक दिवस जा राधेकडे जा, तुम्हाला एक ना एक दिवस तरी भगवंत दर्शन देईल. तो जीव द्यायला निघाला होता, पण तो राधेकडे गेला, राधेचं भजन करू लागला. राधे बाहेर आली, राधाला म्हणू लागला, अगं
मी त्या सावळ्याचं त्या कृष्णाचं भजन करतोय पण मला भगवंत दर्शन देत नाही. असं करून करून बरेच दिवस झाले. तेव्हा ती म्हणाली, तू काय नाव घेतोस, रोज त्याच्या दारात जाऊन काय नावाने भजन करतोस? तेव्हा तो म्हणाला की श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं भजन करतो. तेव्हा ती म्हणाली, राधा राधा म्हणते, लगेच बाहेर ये. तो गेला आणि भजन करू लागला. ए राधे अग राधे ग तुला पुसत घोडविला, ए राधे अग राधे ग तुला पुसत घोडविला, हे राधे अग राधे ग तुला पुसत घोडविला, हे राधे अग राधे ग तुला पुसत घोडविला. असं भजन करू लागला. भगवंत पळतच आले, कुठेही माझी राधा कुठेही माझी राधा असं करतच आले. बघता तर या मोराने त्या भगवंताला पाहिलं आणि म्हणाला, देवा मी अहंकाराने आतापर्यंत तुझ्या दारात येत होतो पण माझा अहंकार मागेच गळून गेला, म्हणून आज माझ्या दृष्टीला तू दिसलास. तेव्हा देव म्हणतात की तुझा अहंकार झाला होता म्हणून तुला भेट दिली नाही, पण एवढ्या दिवस मी तुला परेशान केलं म्हणून मी तुझं एक हे करतो. तेव्हा भगवंतानी काय केलं, त्या मोराचा एक पीस घेतला आणि आपल्या टोपात लावला. तेव्हापासून माझा भगवंत ते मोराचा पीस लावतात. म्हणून सांगायचं काय, एवढं सुंदर माझ्या भगवंताचं रूप आहे, तो पाहण्यासाठी तळमळत होता, पण एक दिवस भगवंतानी त्याला भेट दिली. तसंच माझे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की देवा मला तुझ्याच चरणाजवळ राहायचे, मला कुठेही जायचं नाही. परत काय करायचं तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज
नामदेव महाराज म्हणतात की प्रेमाने आलिंगन द्यायचंय, आनंदाने तुझं पूजन करायचंय आणि डोळे भरून डोळ्याने तुझं सुंदर रूप पाहायचंय. आपण अभंगाच्या दुसऱ्या चरणापर्यंत आलेलो आहे. एकदा सगळ्यांनी सुंदर असं भजन करायचं. हात वरती घ्या. विठोबा म्हणायच्या आधीच घेतले वाटतं. हात वरती करा म्हणते केले, पण खाली म्हणायच्या आधीच खाली केले. बरं असू द्या. आपल्या अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. तुमच्या जवळ जे काही बोलले ते काही चुकलं असेल ते मला माझी मला परत करा. जे काही बरोबर आहे ते